नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हॅलिड ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत ISM सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामध्ये मराठी किंवा हिंदीमध्ये तुम्ही टायपिंग कसं करू शकता. तर पहिल्यांदा मी तुम्हाला जे PC मध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे, जी फाईल मी पेनड्राईव्हमधून घेतली आहे, त्याच्यामध्ये ISM 6.3 हे जो फोल्डर आहे, ह्याच्यामध्ये जे सेटिंग हे जे तुम्हाला ऐकून दिसतं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डबल क्लिक करून विंडोज परमिशन येस करायचे. त्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन चालू होईल. प्लीज क्लोज ऑल द ॲप्लिकेशन बिफोर स्टार्टिंग इन्स्टॉलेशन ह्याच्यावरती तुम्ही येस करायचं आहे. तुम्ही जे बाकीचे जे ॲप ओपन केले आहेत ते तुम्ही सगळे परत आधी बंद करून घ्यायचे आहेत. येसवरती क्लिक केलं की तुम्हाला हे दुसरं विंडोज येईल. वेलकम टू इन्स्टॉल चिल्ड विझार्ड फॉर ISM 6. ह्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट नंतर तुम्ही लायसन अग्रीमेंटवरती येस करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाथ द्यायचं आहे. कंपनी नेम ह्याच्यामध्ये मी ॲडमिन म्हणून टाकत आहे, ते तुम्ही काहीही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला जर पाथ दिला असेल हे प्रोग्राम तर तुम्ही तुमच्या याने ठेवू शकता. ह्याला बाय डिफॉल्ट तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. इन्स्टॉलेशन चालू होईल. हे तुम्हाला MS वर्डसाठी डिफॉल्ट लँग्वेज विचारून तुम्ही येस किंवा नो करू शकता. मी सध्या नो करतो आहे. ISM V6 इन्स्टॉल सक्सेसफुली. ह्याच्यामध्ये रीडमी फाईल येते, हे तुम्ही क्लोज करू शकता. लायसन ॲग्रीमेंटचे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म मागेल तर तुम्ही इथे सिम्पल कॅन्सल करू शकता. यानंतर तुम्ही PC रिस्टार्ट करू शकता किंवा नो आय विल स्टार्ट माय कम्प्युटर लेटर. मी सध्या हा ऑप्शन चूज करतो. फिनिशवरती क्लिक करून तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे ऐकून बघू शकता ISM V6. ह्याच्यावरती डबल क्लिक करा. ISM वर्जन 6 ओपन होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जे विंडो ओपन झाले आहे, ह्याच्यावरती तुम्हाला कीबोर्ड टाईप, स्विच की, टूल्स आणि सेटिंगचे ऑप्शन दिसतात. तर तुम्हाला जर हिंदी किंवा मराठी टायपिंग करत असाल तर तुम्ही टाईपरायटर कस्टममध्ये जाऊन रेमिंग्टन मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओकेवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला हे लँग्वेज ॲक्टिव्ह करण्यासाठी कॅप्स लॉक की, नम लॉक, स्लॉट लॉक ह्याच्यावरती कोणतीही की तुम्ही घेऊ शकता. मी सध्या कॅप्स लॉकवरती क्लिक करत आहे. जेव्हा मी कीबोर्डचा कॅप्स लॉक ऑन करेन त्यावेळी मराठी किंवा हिंदी टायपिंग करू शकतो मी. टूल्समध्ये फ्लोटिंग कीबोर्ड ह्याच्यावरती तुम्हाला जर कोणत्या कीवरती कोणते मराठी वर्ड किंवा हिंदी वर्ड्स आहे ते बघायचे असतील तर फ्लोटिंग कीवर तुम्ही क्लिक करून ह्याच्यावरती पाहू शकता. हे सध्या विदाउट कॅप्स लॉकचे आहे. मी जेव्हा कीबोर्डचा कॅप्स लॉक ऑन करेन तेव्हा हे मराठी कीबोर्ड तुम्हाला व्ह्यू होईल. हे तुम्ही कुठेही नेव्हिगेट करू शकता असं. तर तुम्हाला हे कीबोर्ड समजण्यासाठी हेल्पफुल आहे. मी सध्या हा क्लोज करतो. कीबोर्ड कॉन्फिगरेशन्स आहे तसं ठेवा. एडिटर आहे तसं एडिटमध्ये तुम्ही काही करण्याची आवश्यकता नाही. डेट अँड टाईम तुम्ही फॉन्ट प्रिव्ह्यूअर ह्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट पाहू शकता. लँग्वेजमध्ये तुम्ही हिंदी किंवा मराठी तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. फॉन्ट टाईपमध्ये युनिकोड हा एकच ऑप्शन तुम्ही ठेवा. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये एनेबल सीज
हे जे काय ह्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू नका. ॲडव्हान्स टूलमध्ये काही करण्याची आवश्यकता नाही. हे तुम्हाला सॉफ्टवेअरची माहिती अबाउट वगैरे हेल्प आहे. इथून तुम्ही एक्झिट करू शकता. तर तुम्ही टायपिंग कसं करायचे आता तुम्हाला दाखवतो. हा जो सॉफ्टवेअर तुम्ही जे सेटिंग बघितले आता ते आहे तसे ठेवून तुम्ही हे फक्त मिनिमाइज करायचं. त्यानंतर टायपिंग हे मी एक वर्डची डेमो फाईल तयार करून घेतले ब्लँक, ते मी ओपन करतो वर्डमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही आता जे येणारे परीक्षा असते त्याच्यामध्ये तुम्हाला देवनागरी फॉन्ट वगैरे असे विविध फॉन्टचे तुम्हाला ऑप्शन असतात. तर मी सध्या तुम्हाला इथे DOT सुरेश किंवा DOT योगेश हे 2 फॉन्ट देवनागरीचे आहेत, हे सिलेक्ट करायचे. इथे तुम्ही कॅप्स लॉक ऑन आहे सध्या, त्यामुळे मराठी टायपिंग करू शकता. तर ते मी इथे एक वर्ड टॅप करून दाखवतो. तर तुम्हाला जे पॅसेज वगैरे टाईप करायचे असतील, प्रॅक्टिस करायची असेल एक्झामसाठी, तुम्ही टायपिंग पॅसेजचे एक असे PDF फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही पॅसेज ह्या साईडला तुम्ही असे ठेवून जे तुमची मग फाईल आहे ब्लँक फाईल वर्डची, ते तुम्ही ह्या साईडला ठेवून ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे तुम्हाला सोयीस्कर पडून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्झामचे प्रॅक्टिस सहजपणे करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.